2.4 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अकोला केंद्र. सकाळचे 11:16 झालेले आहेत. फोन इन फरमाईशी गीतांचा कार्यक्रम सूरसंवाद. निवेदन समीर शिरवळकर यांचं. निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांची. सादर करते सूरज गोळे आणि ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती आहे. श्रोतेहो, सूरसंवाद हा फोन इन फरमाईशी गीतांचा कार्यक्रम ऐकण्याआधी घेऊया अल्पशी विश्रांती. फोन इन फरमाईशी गीतांचा कार्यक्रम सूरसंवाद. कार्यक्रमाचं निवेदन समीर शिरवळकर यांचं. निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांची आणि सादर करते सूरज गोळे. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती आहे. सूरसंवाद अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. श्रोतेहो, ऐकूया आपला कार्यक्रम सूरसंवाद. आजच्या या सूरसंवाद कार्यक्रमात आपल्याला तांत्रिक सहाय्य देत आहेत राजेश जाधव. निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचं. आणि आपल्याशी संवाद साधत आहे मी समीर शिरवळकर. सूरसंवाद. आकाशवाणीचा अकोला केंद्र आणि कार्यक्रम आहे सूरसंवाद. नमस्कार सर. नमस्कार, बोला. म्हटलं मी संतोष सदाशिव सांगळे बोलत आहे, बार्शी टाकळी. बर, संतोष सांगळे बार्शी टाकळीवरनं बोलतायत. संतोष भाऊ बोला. म्हटलं आम्हाला गीत ऐकायचं होतं. कुठलं गीत ऐकायचंय? राजा हिंदुस्तानी पिक्चरातलं आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके. काय म्हणता भाऊ, अजून सांगा. तुमचं नाव काय? मी समीर शिरवळकर बोलतोय सूरसंवाद साठी. बरोबर, खूप छान वाटतं तुमचा कार्यक्रम ऐकून. धन्यवाद धन्यवाद. संतोष भाऊ, काय करता आपण गावाला? काही नाही, शेतीचं काम करत आहे. शेती काम करताय? हा. सध्या थंडी कमी झालेली आहे आणि आता उन्हाळ्याची चाहूल हळूहळू लागते आहे आपल्या भागामध्ये. हो हो हो. आता हरभरा वगैरे आहे शेतामध्ये. मग आता काढणी 8 दिवसात काढणी चालू होऊन जाते. बरं बरं. हरभरा आला का तुमच्याकडे? हो हो हो. चांगलं झालं, पीक चांगलं झालं. आता कापायला टाइम आहे थोडा, 8 दिवस. बरं. हा हा. काय म्हणता मग सर बाकी? बाकी एकदम छान आहे. आम्हाला कधी हरभरा खायला बोलवताय तुम्ही? या ना तुम्ही, केव्हा पण या. माझ्या मिसेस सांगा बोला. बर, हरभरा खायसाठी. धन्यवाद ताई तुम्ही बोलवल्याबद्दल. बर बर. आपण काय करता गावाला? घरकाम आणि शेती काम की फक्त घरी असता? नाही, आता मुलगी आहे ना छोटी आहे, तिच्यामुळे कुठंच काही काम नाही करता येत. बरं बरं. किती म्हणजे वर्षाची झाली की अजून महिन्यांचीच आहे? 3 वर्षाची आहे ते. अच्छा, काय नाव आहे तिचं? आरुषी. आरुषी. स्कूलमध्ये जाते तर इकडं कुठलं काम काही आपल्याला जाता येत नाही. मग नाही, लहान बाळाला सांभाळणं हीच मोठी जबाबदारी असते खरं तर. त्याच्यामुळे पूर्ण वेळ ती ड्युटी व्यवस्थित आपल्याला सांभाळावी लागते. बाकी आकाशवाणी अकोला केंद्र ऐकता का आपण? नेहमीच ऐकतो तुमचे कार्यक्रम. खूप छान आहे सकाळचा. आणि तो एक दुपारला लागतो ना एक कार्यक्रम, दुपारी वनिता मंडळ असतो. हा हा, तोच. आणि खूप वेळा फोन लावतो सर. आता तरी 2 महिने झाले मी फोनच नाही केला. अच्छा. माझा लागला होता एक वेळेस, तर जया ते बोलल्या होत्या माझ्यासोबत. बाकी आपल्या परिवारात कोण कोण असतं? परिवारात सासूबाई आहेत, देर आहेत, मोठ्या ताई आहेत. बर. एक जेठ आहे माझ्यापेक्षा मोठे, तर ते अपंग आहेत. अच्छा. मग घरीच असतात ते पण ऐकतात कार्यक्रम तुमचा. अरे वा वा. त्यांचं काय नाव आहे? त्यांचं दिलीन सांगणे. बर. चला, तुम्ही सगळे एकत्र आहात आणि संपूर्ण परिवारासाठी आपण ऐकूया राजा हिंदुस्तानी या चित्रपटातलं अलका याग्निक यांच्या आवाजातलं हे गीत. हा सर, माझ्या ताई सोबत बोलता का? द्या. हा, नमस्कार ताई. नमस्कार सर. आपलं काय नाव? माझं अर्चना दिनेश सांगणे, त्यांची ताई आहे मोठी. बरं बरं. तुम्ही सगळेजण आकाशवाणी अकोला केंद्र ऐकता हे ऐकून छान वाटलं. हो सर, आधी केव्हा फोन ऐकत होता पण लागत नाही. आता म्हटलं शेवटी जाऊ दे, लागला तर लागला, पण नाही लागत. पण बघा, लागला तुमचा फोन. खूप आनंद होता आम्हाला सगळ्या. ऐकूया तुम्ही सांगितलेलं हे गीत.
हॅलो, बोला. हा नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. आम्ही रहीम खान पठाण बोलायलो सर, परभणीहून. हॅलो. हो, ऐकतोय. हा, परभणीहून लई दिवसाच्या नंतर आमचा फोन लागला सर, अकोला आकाशवाणी या ठिकाणी आज. बरं, आपलं आम्हाला फार आनंद होते सर. आम्हालाही आनंद होतोय जेव्हा श्रोते एवढे प्रेमाने इतक्या दुरून फोन करतात. हा हो सर, आमची कसं आहे, शुभवाणी, लाभवाणी, अकोला आकाशवाणी म्हणजे आम्ही 1975-77 पासून आकाशवाणी रेडिओचे कार्यक्रम ऐकालो आणि आजही आम्हाला रेडिओचे कार्यक्रम ऐकणं सर्वांना छंद आहे सर. क्या बात आहे. आणि पठाणजी, आपण परभणीला काय करता? परभणीला सर आम्ही RCC बिल्डिंग वर्करचं काम करतो. घर बांधणे, बिल्डिंग बांधणे, मस्जिद बांधणे, मंदिर बांधणे हे आमचं काम आहे सर. किती छान. सर्व प्रकारचे काम करतात. आम्ही घरा जे बांधतो तर आम्हाला इतका आनंद होतोय की ज्याची हे नाही. म्हणजे घर एक मंदिर राहते आणि मंदिर मध्ये देवपुरुष माणसं राहतात. खरी गोष्ट आहे. आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं ना की आपलंही घर असावं म्हणून. त्याच्यामुळे असं म्हणता येईल की तुम्ही लोकांची स्वप्न पूर्ण करता. हा सर, असं करतो. आणि सर एक आम्हाला विषय सांगायचा आहे की आम्ही परभणी शहरामध्ये एक हजरत शाह तुराबोल हजची दर्गा आहे. त्याचा 2 फरवरीला उरूस म्हणजे मेळा लय मोठा भरतोय. परभणी महाराष्ट्रामध्ये 2 नंबरवर येते. म्हणजे सगळे देवकरी बंधू तिथे येतात, देवाचे दर्शन करतात आणि देवाच्या मेळ्याचा भरपूर आनंद उचलून आपल्या घरी जातात. आम्हाला फार आनंद होते सर. कधी असतो हा उरूस मग परभणीला? हा, परभणीला 2 फरवरीला हजरत शाह तुराबुल हजची दर्गा आहे. त्याचा लई मोठा मेळा भरतोय सर ते. अच्छा, मग एकच दिवसाचा असतो की किती दिवसांची यात्रा? नाही सर, ते कमीत कमी 18-15 दिवसाचा राहते सर ते. अच्छा, 2 फेब्रुवारी म्हणजे आता सुरू झालं असेल ना? हा, आता सध्या आमच्या इथं मेळा चालू आहे आणि देवाचे देवभक्त तिथं येऊन दर्शन करून मेळ्याचा आनंद पण घेऊन चालले सर. बघा पठाणजी, आणि आज आपला कॉल लागला तर आता या कॉलच्या माध्यमातून सुद्धा ज्या लोकांना माहित नाही त्यांना माहिती होईल. हा हो सर. आणि सर आम्ही परभणीमध्ये मोठ्या मारुतीवर बेलेश्वर टेलरचे दुकान आहे. तिथं कमीत कमी आता या महिन्यामध्ये 5 ते 7 टाक्या आम्ही मातीचे डेरे भरून ठेवतात आणि त्या टाकीच्या खाली एक हाऊस ठेवतात. कारण पाणी वेस्ट जावं नाही, ते टाकीमध्ये पळावा. म्हणजे चांगले देशचे चांगले नागरिक थंड मारुतीच्या पारावर पाणी पितात आणि जे खाली पाणी जे हौदामध्ये पडतंय तर प्राणी, पक्षी, जानवर ते पाणी पिऊन त्यांना फार आनंद होते सर. चांगली गोष्ट आहे. पुण्याचं काम करताय आपण. आणि मला सांगा पठाणजी, आज सूरसंवाद या माध्यमातून आपल्याला कुठलं गीत ऐकायचंय? हा सर, या कार्यक्रमामध्ये आज आम्हाला हिम्मतवाला चित्रपटातलं गीत ऐकायचं आहे. नैनो में सपना, सपनों में सजनी, सजनी में दिल आ गया. आम्ही जुने श्रोते आहे सर आणि याच्यासाठी 2 मित्र बी आहे सर आमचे. बरं. आमचे सय्यद जलाल साहेब आहे धारूरचे आणि आमचे उस्मान शेख फौजी आहे लातूरचे. सर्व मिळून अनंतनगर साडे बेलेश्वर टेलर मोठा मारुती देशमुख गल्ली मोठ्या मारुतीच्या पारावर बसून अकोला आकाशवाणीचं प्रसारण आम्ही ऐकालो सर. चला, खूप आनंद वाटला ऐकून. आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला आणि तुमच्या मित्रमंडळींना आमचा प्रेमपूर्वक नमस्कार सांगा. आणि आता आपण ऐकूया हिम्मतवाला या चित्रपटातलं हे गीत. धन्यवाद सर, धन्यवाद.
देखे, जवानी के रेले देखे, हसीनों के मेले देखे दिल पे। तू ही छा गया हो, तू ही छा गया, हर नैनों में सपना, सपनों में सजनी, सजनी पे दिल आ गया, के सजनी पे दिल आ गया। पश्चिम पूरब से कैसे मिल गए, प्यार के जमाने मिले, हुस्न के खजाने मिले, जीने के बहाने मिले मन में। जो तू आ गया हो, जो तू आ गया, नैनों में सपना, सपनों में सजना, सजना पे दिल आ गया, क्यों सजना पे दिल आ गया। हर नैनों में सपना, सपनों में सजनी, सजनी पे दिल आ गया, के सजनी पे दिल आ गया। तुझसे काम है, रंगी नजारे मिले, तूफा में किनारे मिले, दिल के सहारे मिले दिल में। जो तू आ गया हो, जो तू आ गया, नैनों में सपना, सपनों में सजना, सजना पे दिल आ गया, क्यों सजना पे दिल आ गया। तारे नैनों में सपना, सपनों में सजनी, सजनी पे दिल आ गया, के सजनी पे दिल आ गया, क्यों सजना पे दिल आ गया, के सजनी पे दिल आ गया, क्यों सजना पे दिल आ गया। हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र आणि कार्यक्रम आहे सूरसंवाद. हा सर नमस्कार, मी अकोल्यावरून राहुल मग बोलत आहे. नमस्कार. सूरसंवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. बोला राहुल भाऊ. काही नाही सर, आम्ही
नेहमीच तुमचा कार्यक्रम ऐकत असतो. बर. हा, आणि फार वर्षांपासून आम्ही अकोला आकाशवाणी केंद्र ऐकत आहोत. आणि आकाशवाणी अकोला केंद्रातल्या कार्यक्रमांविषयी काही सांगू शकता का, किंवा तुम्हाला प्रसारणाचा दर्जा कसा वाटतो, कार्यक्रम जे सुरू आहेत ते कसे वाटतात, किंवा नव्याने काही तुमच्या अपेक्षा असतील की हे सुरू व्हावं, ते सुद्धा स्वागत आहे तुमच्या सूचनांचं. खूपच सुंदर कार्यक्रम असतात सर. आणि एक अकोला आकाशवाणीचा एक दर्जा आहे अवांतर, जे आता बरेचसे आता वेगवेगळे खाजगी चॅनलही निघालेले आहेत. पण अकोला आकाशवाणीचं जे वेगळेपण आहे, ते अकोला आकाशवाणीचं वेगळेपण जे आहे ते अजूनही जपलेलं आहे आकाशवाणी. बरं. त्यामुळे त्याबद्दल फार आनंद होतोच आम्हाला. धन्यवाद. धन्यवाद. आणि बाकी तुमचे कार्यक्रम तर असतातच, चांगलेच असतात. बाकी तुम्ही कुठल्या वेळेचं प्रसारण जास्त नेहमी तुमच्याकडे ऐकलं जातं परिवारामध्ये? आमच्या इथे सर जवळपास समजा सकाळच्या वेळचे जे प्रसारण असतं, सकाळी समजा 9 ते 10 वाजेपर्यंत जे प्रसारण असतं, बरोबर, ते जवळपास आवर्जून ऐकलं जातं. बरं बरं बरं. सकाळी समजा 7 वाजतापासून रेडिओ सुरू होऊन जातो आमचा. आकाशवाणी अकोला केंद्रात तसं प्रत्येक श्रोत्याची आणि प्रत्येक वयोगटाची आवड जपण्याचा आकाशवाणी प्रयत्न करते, पण तरी सुद्धा तुम्हाला गाण्यांचा कोणता प्रकार जास्त आकाशवाणीवरून प्रसारित झालेला ऐकायला आवडतो? तुमच्या याच्यामधले तो जो एक संमिश्र गीतांचा कार्यक्रम जो असतो, मिश्र संगीताचा, आणि मिश्र संगीताचा, आणि सकाळी जो तुम्ही गझल गायकीचा, गझलांचा जो कार्यक्रम असतो, ज्याच्यामध्ये तुम्ही त्याच गझल वगैरे जे ऐकवता, मराठी गझल, तो एक कार्यक्रम विशेष करून आवडतो सकाळचा. गझलेची आवड दिसते आपल्याला. हो, आवड आहे. बरं बरं. मराठीमध्ये भीमराव पांचाळे अत्यंत सुंदर सुंदर अशा गझला त्यांच्या आहेत आकाशवाणी अकोला केंद्रामध्ये. चांगल्या गझल तुम्ही त्यांच्या लावतात, जसे डॉक्टर श्रीकृष्ण राऊत आहेत आपले अकोल्याचे, काही गझल तुम्ही लावतात, समजा आम्हाला त्या माध्यमातून ऐकायला भेटतात. बरोबर. चांगली म्हणजे एक मेजवानीच असते आमच्यासाठी. धन्यवाद. धन्यवाद. आणि राहुल भाऊ, आज सूरसंवाद या कार्यक्रमात आपल्याला कुठलं गीत ऐकायला आवडेल? मला मिशन काश्मीर मधलं गीत ऐकायचं आहे सर. कुठलं? मिशन काश्मीर चित्रपटातलं चुपके से सुनना इस दिल की धून. बर. हे जे गाणं आहे हे मला ऐकायला आवडेल. प्रीती झिंटा आणि ऋतिक रोशन या अभिनेत्यांवर चित्रित झालेलं गीत आपण सुचवलेलं आहे. आपण आकाशवाणी अकोला केंद्राला फोन लावला त्याकरता धन्यवाद. ऐकूया मिशन काश्मीर या चित्रपटातलं हे गीत. धन्यवाद सर. चुपके से सुन इस पल की धुन, इस पल में जीवन सारा सपनों की है दुनिया यही, मेरी आंखों से देखो जरा. चुपके से सुन इस पल की धुन, इस पल में जीवन सारा सपनों की है दुनिया यही, मेरी आंखों से देखो जरा. उजली जमीन, नीला गगन, पानी पे बहता शिकारा, सपनों की है दुनिया यही, तेरी आंखों से मैंने देखा. चुपके से सुन इस पल की धुन,